हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024वर फोकस करून मराठी व्याकरण या घटकावरील अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण 2024मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जे मराठी व्याकरणाचे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, द्रुत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचे. पहा, द्रुत या शब्दाचा विरुद्ध तुम्ही ऐकलं असेल, द्रुत गतिमार्ग. बरोबर, द्रुत म्हणजे काय तर वेगवान, फास्ट. बरोबर, आपण पाहिलं मुंबई पुणे दरम्यान यशवंतराव चव्हाण द्रुत गतिमार्ग. द्रुत म्हणजे काय, वेगवान, फास्ट. मग द्रुतचा विरुद्धार्थ काय असेल तर हळू, मंद. ओके, मग द्रुतचा विरुद्धार्थी शब्द असेल योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हळू, मंद. ओके, पुढे पाहूया. नश्चर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. नश्चर याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे तर तो आहे शाश्वत. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शाश्वत. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द भाऊ या शब्दाचा समानार्थी नाही. पहा, भाऊ या शब्दाच्या समानार्थी काय नाही, असं काय काय तर भ्राता, सहोदर, बंधू हे सर्व भाऊचे समानार्थी आहेत. पण तनुज हा भाऊचा समानार्थी नाही. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तनुज. ओके, पुढे पाहूया. विसंगत शब्दजोडी आपल्याला ओळखायची आहे. विसंगत शब्दजोडी पहा, नरेंद्र राजा बरोबर आहे. शिरसावंद्य म्हणजे पूजनीय आणि कोदंड म्हणजे धनुष्य. बरोबर, फक्त विषाद म्हणजे विलंब नाही. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 विषाद विलंब ही विसंगत जोडी आहे. पुढे पाहूया. पितांबर या समासाचा प्रकार ओळखायचा आहे. पितांबर या समासाचा प्रकार काय आहे तर हा पहा बहुर्विही समास आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बहुर्विही समास. समोरचा प्रश्न, काथवट या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. काथवट या शब्दाचा योग्य अर्थ काय असेल तर भाकरी करण्याची लाकडी जी परात असते त्याला काथवट म्हणतात. ओके, मग काथवट योग्य अर्थ योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 भाकरी करण्याची लाकडी परात. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. अग्यारी या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अग्यारी म्हणजे काय तर पारशी लोकांचं जे प्रार्थना स्थळ असतं त्याला अग्यारी म्हणतात. अग्यारी. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 पारशी लोकांचे प्रार्थना स्थळ. समोरचा प्रश्न, कुंजविहार या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. कुंजविहार म्हणजे कुंजात विहार करणारा. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कुंजात विहार करणारा. समोरचा प्रश्न, खालीलपैकी संयुक्त क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. पहा, संयुक्त क्रियापद खाऊन जा, खाऊन टाक, खाऊन ये, जाऊन आला. तर ते कोणतं असेल मित्रांनो तर खाऊन टाक. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 खाऊन टाक. खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे. ओके, समोरचा प्रश्न, मनकावडा या शब्दासाठी योग्य शब्दसमूह असणारी अचूक वाक्यरचना कोणती. पहा, मनकावडा या शब्दासाठी योग्य शब्दसमूह कोणता असेल तर दुसऱ्याच्या मनातील जाणणारा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 दुसऱ्याच्या मनातील जाणणारा. समोरचा प्रश्न, यापैकी खालील कोणता शब्द तत्सम आहे. पहा, कोणता शब्द तत्सम आहे. मरकट. पहा, मरकट हाच एक तत्सम शब्द आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मरकट. समोरचा प्रश्न, तद्भव शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तद्भव शब्द सासू, देवालय, दुग्ध, नील. तर पहा, तद्भव शब्द आहे सासू. ओके, सासू तद्भव शब्द आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सासू. ओके, तद्भव शब्द. समोरचा प्रश्न, वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. अंग सावरणे. अंग सावरणे म्हणजे काय रे तर तोल सावरणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तोल सावरणे. पुढे पाहूया.
पुढीलपैकी विधानात्मक वाक्य कोणते? पहा, विधानात्मक वाक्य आपल्याला म्हणजे विधान केले, आज पाऊस येणार नाही, हे विधानात्मक वाक्य आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, आज पाऊस येणार नाही. समोरचा प्रश्न, चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. पहा, हालाकी समृद्धी, हाव निर्लोभ, स्वागत बोळवण, मग कुरूप मठ्ठ, हीच आहे चुकीची जोडी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, कुरूप मठ्ठ. समोरचा प्रश्न, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? पहा, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, शब्द. बरोबर. समोरचा प्रश्न, महाप्राण असणारे व्यंजन ओळखायचं आहे. महाप्राण असणारे व्यंजन, तर ते आहे श. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, श. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी संयुक्त नसणारा स्वर सांगा. पहा, संयुक्त नसणारा स्वर आपल्याला सांगायचा आहे. ए, औ, ई, ओ. पहा, ए हा संयुक्त स्वर आहे, औ हा संयुक्त स्वर आहे, ओ हा देखील संयुक्त स्वर आहे, ई हा संयुक्त स्वर नाही आहे, ई. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, ई. ई. ओके, पुढे पाहूया. महा अधिक ईश्वर, महा अधिक ईश्वर काय होईल? महेश्वर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, महेश्वर. समोरचा प्रश्न, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते रे? पहा, भोळा या शब्दाचे भाववाचक नाम काय? बोळसर, बोळसट, भोळेपणा, भोळी बाबडी, तर ते आहे भोळेपणा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, भोळेपणा. समोरचा प्रश्न, खालीलपैकी मराठी भाषेतील हा शब्द मूळचा फारशी आहे. पहा, मराठी भाषेतील मूळचा फारशी शब्द आपल्याला सांगायचा आहे. दगड, घोडा, हाड, दुकान. तर पहा, दुकान हा मूळचा फारशी शब्द आहे मराठी भाषेतील. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, दुकान. दुकान हा फारशी शब्द आहे मूळचा मराठी भाषेतला. पुढे पाहूया. खालीलपैकी शक्य क्रियापद असलेले वाक्य ओळखायचे. पहा, शक्य क्रियापद असलेले त्यामध्ये काय असते? तर पहा, मला तिखट खाववते, मग हेच योग्य उत्तर आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, मला तिखट खाववते, हे शक्य क्रियापद असलेले वाक्य आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून मराठी व्याकरण या घटकावरील अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण 2024 मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जे मराठी व्याकरणाचे प्रश्न रिपीट झालेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.